छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील धारला या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ग्रामस्थांच्या सहकार्याने गेल्या 5 दिवसांपासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून पुंगळा तालुका जिंतूर येथील हरिभक्तपरायण नवनीत महाराज देशमुख यांच्या अमृतमय वाणीतून भाविक संगीतमय श्रीराम कथा श्रवण करत आहेत। कथा ऐकण्यासाठी गावातील महिला आणि पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहत आहे। त्यामुळे गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असून पहाटे काकडा भजन 11 ते 4 वाजेपर्यंत श्रीराम कथा, त्यानंतर सायंकाळी ग्रामस्थांसाठी भोजन तसेच हरिपाठ आणि रात्री नामांकित कीर्तनकारांचे हरिकीर्तन तसेच दैनंदिन कार्यक्रम सुरू असून बुधवार रोजी किशोर येथील कृष्णा महाराज मोकासे, गुरुवार रोजी चिंचोली येथील बाळासाहेब महाराज पवार, शुक्रवार रोजी पारस महाराज जैन यांचे कीर्तन होणार आहे। सुरू असलेल्या या सप्ताहात भाविक तल्लीन होऊन पावले फुगड्या खेळून सप्ताहाची शोभा वाढवत आहेत। नवनीत महाराज देशमुख हे श्रीराम कथा सांगताना भाविक तल्लीन होऊन जात आहेत। 7 दिवस चालणाऱ्या या सप्ताहात नवनीत महाराज देशमुख नवनीत महाराज देशमुख हे श्रीराम कथा सांगत असताना भाविक तल्लीन होऊन जात आहेत। 7 दिवस चालणाऱ्या या सप्ताहाची सांगता शनिवार दिनांक 18 जानेवारी रोजी हरिभक्तपरायण पारस महाराज जैन यांच्या काल्याच्या कीर्तनाने आणि महाप्रसादाने करण्यात येणार आहे। श्रीराम कथेत महाराजांना तबला, पेटी, हार्मोनियम वादक आणि गीत गायनासाठी आसाराम महाराज मुंढे, अनिल महाराज जयस्वाल, बाळू महाराज सपकाळ, संदीप महाराज काचोळे, मंगलाताई फरकाडे, रमेश महाराज सोनवणे, संजय मोरे, रामराव महाराज चिंचवण आदी महाराज मंडळी सहकार्य करत आहेत। सुरू असलेल्या संगीत श्रीराम कथेचा परिसरातील जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन धारला येथील गावकरी मंडळींनी केले आहे। सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी हनुमान मंदिर समिती आणि ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत। आहेच यासाठी की तुमच्या रक्तामध्ये रामाचे आयन झाले पाहिजे। राम तुमच्या रक्तात, तुमच्या अंतःकरणात, तुमच्या आत्म्यात प्रगट झाला पाहिजे। रामायण ऐकल्यानंतर व्यक्तीने रामपरायण बनलं पाहिजे। त्यासाठी ही रामकथा आहे। पुण्य मिळवण्यासाठी नाही, पुण्य करणाऱ्या धार्मिक लोकांचे संरक्षण करण्याची क्षमता आमच्या अंगी बाणावी म्हणून रामकथेचे आयोजन आहे। लक्ष्मण 14 वर्षांचा कालावधी संपल्यानंतर सुमित्रा माता म्हणाली, रामाला सुखरूप अयोध्येमध्ये उपस्थित कर। जा लक्ष्मण, डोळ्यात थेंब नाही अश्रूचा, सुमित्रेच्या सगळं एक एक व्यक्त करतो। एक एक गोष्ट इतकी विस्तृत आणि विवरण करून सांगेल, एका एका मुद्द्याचा उकल होऊन जाईल। जा, तुझ्या भाग्याचा उदय झाला आहे लक्ष्मण, आणि आज माझ्या अयोध्येचे दुर्भाग्य चालू झाले आहे। तुझे भाग्य आणि अयोध्येचे दुर्भाग्य चालू झालं आहे। जा, तुला भगवान श्रीरामाची सेवा मिळाली। मी माय आहे तुझी, माईने असं पुत्राला बोलणं शोभा देत नाही, पण मी तुला सांगते लक्ष्मण, तुझ्या अरण्यवासाच्या कालावधीमध्ये काम, क्रोध, ईर्षा, मद, मोहा, अहंकार हे 6 विकार तुझ्या मध्ये स्वप्नात सुद्धा आले नाही पाहिजे। एका मुद्द्यावर ध्यान ठेवा, एकही वाक्य चुकवू नका। नमस्कार, तुकाराम धोके बोलतो धारला। सालावाद प्रमाणे याही वर्षी धारल्यात अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। वर्ष 13वे। सकाळी 5 वाजता काकडा, दुपारी 11 ते 1 रामकथा, 2 ते 4 रामकथा, 5 ते 6 हरिपाठ आणि दररोज सर्व गावाला भोजन, 9 ते 12 कीर्तन। मंडळी या कथेमध्ये सहभागी होतात। या कथेला सुरुवात होऊन पूर्ण 13 वर्ष चालू आहे। गावकऱ्यांची एकता असल्या कारणाने अखंड हरिनाम सप्ताहामध्ये पूर्ण गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत। व तसेच गावच्या कार्यक्रमाचे नियोजन आयोजन करणारी कमिटी प्रदीप आप्पा बोरसे, तुकाराम ढोके, नामदेव ठाकरे नागरे,
विठ्ठल पाटील नागरे, बाळू नागरे ही पूर्ण कमिटी, जबाबदार कमिटी चांगल्या प्रकारे काम करते. व तसेच गावामध्ये यांनी जे नियोजन ठरलं किंवा सकाळी काकडा भजन, नंतर 10 ते 11 ते 2 वाजेपर्यंत रामकथा व तसेच दुपारच्या 17 नंतर 2 ते 4 अजून रामकथा आणि 6 ते 7 हरिपाठ व त्याच्यामध्ये काही समजा खेळ असतील, फुगड्या असतील, हरिनामामध्ये जे आपल्याला आनंद घेता येईल त्या सर्व कथा घेतल्या जातात. प्रतिनिधी राम जोशी, NTV न्यूज मराठी, घाटनांद्रा, छत्रपती संभाजीनगर.